महादेव कारखान्याचं बिल शंभू महादेव कारखान्याचं बिल मिळालंच पाहिजे. शंभू महादेव साखर कारखान्याने बुडविलेले ऊसाचे पैसे आणि केज हिसुबडगाव नांदूरघाट या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कापूस बोंडाळीचे अनुदान मिळावे या मागणीकरिता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केजमध्ये आज 1 तास भर पावसामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुढील 8 दिवसांमध्ये कारखान्याने बुडविलेले पैसे मिळाले नाहीत तर आणखी यापेक्षाही मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाईमोहन गुंडे यांनी दिला आहे. केज कळंब वाशी या तालुक्यातील हजारो शेतकरी ऊस उत्पादकांचा ऊस शंभू महादेव कारखान्याने घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांचे पैसे बुडविलेले आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यांना 8 दिवसांमध्ये पैसे मिळतील अशी प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचे निवेदन नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी स्वीकारले व शेतकऱ्यांसाठी या निवेदनावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा शेकाप चिटणीस ॲडव्होकेट अविनाशराव देशमुख, प्रवीण खोडसे, भाई भास्कर कुरुंद, रेवण करंजकर, अशोक रोडे, महेश गायकवाड, मंगेश देशमुख, JD देशमुख, विनोद आगलावे, हनुमंत मोरे, अशोक डोंगरे, दीपक कदम, वसंत लोंढे, प्रशांत तुपारे, अमित शेख, दत्ता राऊत, लोकरे सर यांच्यासह ऊस उत्पादक आवर्जून उपस्थित होते. भोसले सर्व बाबा मस्के यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. रस्त्यावर आंदोलन चालू असताना अवकाळी पाऊस सुरू झाला तरीही आंदोलन तासभर चालूच राहिले. शेतकऱ्याच्या वेदना काय असतात ते आपण गेल्या 8 दिवसापूर्वी जो मंत्रालयावर घेराव म्हणून लालबावट्याच्या लोकांनी 40 ते 50 हजार लोक विधान भवनाला घेराव घालण्यासाठी गेले होते. त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या आणि पाय जर त्या म्हाताऱ्या माणसांचे पाय आणि तरुणांचे पाय जर बघितले तर त्याला सगळे फोडाळले होते. हा वेदना घेऊन सरकारच्या विरोधामध्ये गेले होते. असाच प्रश्न कळंब तालुक्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असणारा जो शंभू महादेव कारखाना आहे त्या कारखान्यानं जवळपास 60,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं. गोड बनवून शेतकऱ्याचा ऊस नेला. त्यांना सांगितलं इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये आम्ही चांगला भाव देऊ. मात्र त्यांनी 1 रुपया सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना दिला नाही. आज कोणाच्या मुलीबाळीचे लग्न आहेत तर कोणाला पिढा लेकराचे पैसे नाही आहेत. त्यांच्यावर आत्महत्याची वेळ त्या कारखान्यामुळे आली आहे. म्हणून आम्ही आज रस्ता रोको आम्ही आयोजित केलेला आहे. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असू शकतो. मात्र याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्हाला करावे लागते. मित्रांनो, कोणाला गोडी नाहीये. फिरायला टिकटाला पैसे सुद्धा शेतकऱ्या पैसे नसतात. शेतकऱ्याचे खूप बेहाल आहेत. आज अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला लढावं लागते आणि अशा कारखान्याने जसं आता भुसले सर म्हणजे काट्यातून मारले जात आहेत. कोणी नेत्याचा कारखाना म्हणून गप बसलं जातं तर कोणी संबंधित माझ्या प्राण्याचा म्हणून कारखान्यात गप बसलं जातं. काट्याचं मारले जाते त्याच्यामध्ये रिकॉर्डी सोडली जाते. रिकॉर्डी जो भाग असतो ऊस रिकॉर्डी तपासून त्याला रिकॉर्डी दिल्याच्यानंतर त्याचा भाव दिला जातो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3500 रुपये भाव आहे आणि केजमध्ये 1800 रुपये कोणी काढतंय, कोणी 2200 रुपये काढतंय. काय चाललंय तरी काय अशा सगळ्या अवस्था शेतकऱ्याच्या आहेत. मित्रांनो, जर 2015 केज तालुक्याचं जर सांगायचं झालं तर केज आणि इसुवडगाव, केज इसुवडगाव आणि नांदूर दोन्ही सर्कल हे बोंडाळीमधून वगळलेले आहेत आणि वगळून त्यांना शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळणार नाही अशी परिस्थिती केली. आमची मागणी एवढीच आहे, शंभू महादेव कारखान्यानं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर पेमेंट नाही केलं तर यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल. आम्हाला आंदोलन करण्यास प्रशासनाला भाग पडू नये. इथं प्रशासनाचे तहसीलचे आणि पोलीस प्रशासनाचे सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित आहेत. त्यांना आमची कळकळीची एवढीच विनंती आहे, आमच्या ज्या मागण्या तीव्र स्वरूपामध्ये तुम्ही सरकार आयुक्त तुमचे संबंधित अधिकारी त्यांना कळवा. आम्ही जरी आता आंदोलन तात्पुरताने कायद्याच्या हिशोबाने आम्ही मागे घेणार असलो तरी पुन्हा जर एकदा रोडवर बसलो तर आम्ही उठणार नाहीये. ही तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका बजावावी. आणि तहसील आणि काही कर्मचारी ते आलेले आहेत, त्यांनी आपण आता त्यांना निवेदन देऊया आणि सर्व आंदोलकाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे, आपण कुणीही उठू नका. किमान निवेदन देऊ तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. दिला होता इसुवडगाव, नांदूरघाट या भागातील आपल्या भागातील लोकांनी दिला होता आणि त्यांना जे शेतकऱ्याचे बीज दिलेले नाही त्या अनुषंगाने
याबाबत आपल्या निवेदनाची प्रत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पाठवून त्यांच्या मार्फत माननीय उस्मानाबाद जिल्हाधिकारी साहेबांना लिहून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न संबोधित करण्यात येईल. शूटिंग